जे रेस्टॉरंट चालवतात त्याच्यामध्ये ते ग्लोबल क्युझिन ऑफर करतात. ऍक्च्युली इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे की ते ग्लोबल क्युझिन ऑफर करतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की ते इंडियन इन्ग्रेडियंट्स वापरून हे ग्लोबल फूड देतात. तर त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे की ग्लोबल क्युझिन, इंडियन इन्ग्रेडियंट्स आणि तुम्ही वेगन फूडवर विशेष भर दिलेला आहे, तर तो निर्णय का घेतलेला आहे आणि इंडियन इन्ग्रेडियंट्स वापरण्यासाठीचा निर्णय तुमचा कसा ठरला, का घेतला गेला आणि ग्लोबल क्युझिन का निवडलं तुम्ही तुमच्या म्हणजे इंडस्ट्रीसाठी किंवा रेस्टॉरंटसाठी? एज्युकेशनचं क्षेत्र सोडल्यानंतर इतर सगळ्या बिझनेसेसमध्ये मी इन्व्हेस्टर म्हणून काम करतो आणि इन्व्हेस्टर बनतो. आय एम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी त्या क्षेत्राच्या बिझनेसला मोठा करायचं काम करतो. तर रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्टर आहे. ऑपरेशन्स मी बघत नाही, मी फक्त त्या संस्थेची ग्रोथ पाहतोय. तर आय कीप ऑन ॲडिंग मोर अँड मोर रेस्टॉरंट. साधारणतः आमचे 4 ब्रँड्स आहेत. मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोर आणि अहमदाबादला आहेत सध्या तरी. आता आपण स्प्रेड करतोय, पण स्प्रेड करायच्या अगोदर आम्ही आता मुंबईमध्येच हॅव हर्ड दॅट यू हॅव 2 ब्रांचेस इन मुंबई. मुंबईमध्ये 2 ब्रांचेस आहेत. पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून 2 जुळतील. तर एकदम वेगळ्या लेवलची ह्या रेस्टॉरंटची साखळी आहे, म्हणजे चेन ऑफ रेस्टॉरंट्स आहेत. पण मी या क्षेत्रामध्ये आलो माझ्या मुलीमुळे. मी मराठी ख्रिश्चन आहे, तर आम्ही नॉनव्हेज खायचो घरी. पण माझी मुलगी जी आहे ना ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. आणि पॅन्डेमिकच्या वेळेला तिला रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं आणि प्रत्येक रेस्टॉरंट एवढं भरून होतं की मी माझ्या मुलीला सांगितलं चला आता आपण रेस्टॉरंटच्या क्षेत्रामध्ये शिरूया. आणि ती व्हेजिटेरियन असल्यामुळे मला व्हेजिटेरियन कुझिनमध्येच इंटरेस्ट होता. योगायोगाने म्हणजे मॅनिफेस्टेशन या शब्दामध्ये भरपूर ताकद असते. म्हणजे हे मी मॅनिफेस्ट केलं आणि 1 महिन्याच्या आत मी एका अशा टीमला भेटलो ज्यांच्याबरोबर मी पार्टनरशिप केली. आणि ही टीम जी आहे म्हणजे एक मारवाडी मुलगी आहे, गोल्ड मेडलिस्ट चार्टर्ड अकाउंटंट आहे, फिटनेस फ्रीक आहे. तिला ज्या पद्धतीचं जेवण पाहिजे होतं ते नाही मिळायचं म्हणून तिने रेस्टॉरंटचा बिझनेस सुरू केला. पण तिच्याबरोबर जो शेफ आहे, ही इज अ सेलिब्रिटी शेफ फॉर द लास्ट 35 इयर्स. तर त्यांनी एक टीम बनवून या बिझनेसमध्ये पदार्पण केलं साधारणतः 9 वर्ष अगोदर. तर त्यांना मी भेटलो 3.5 वर्ष अगोदर आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड विथ देम. कारण सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते टीम. तुमच्या टीममध्ये किती ताकद आहे किंवा किती डेप्थ आहे त्याच्यावर आपण निर्णय घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी त्या क्षेत्रात शिरलो.